मित्रांनो, पेट्रोल संपलं आहे का? पंपावर लागलेल्या मोठ्या रांगा बघून सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय. चला खरं काय आहे ते समजून घेऊया. सर्वात आधी, पेट्रोल अजिबात संपलेलं नाही. भारताकडे आणि महाराष्ट्राकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोलियम मंत्रालयानुसार देशात 50 दिवसापेक्षा जास्त काळ पुरेल इतका पेट्रोलचा साठा सुरक्षित आहे. मग पंपावरील इतक्या रांगा का लागताय? याला पॅनिक बाईंग असे म्हणतात. उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही किंवा पुरवठा बंद होईल अशा अफवा पसरल्या आहे आणि सगळे एका वेळी पेट्रोल भरायला धावले. पण लक्षात ठेवा, एका पंपाची रोजची मर्यादा असते. अचानक खूप लोक आल्यावर त्या पंपावरचा साठा तात्पुरता संपतो. पण याचा अर्थ शहरात पेट्रोल संपलं असं अजिबात नाही. 27 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्याकडे 1 महिन्याचा बफर स्टॉक उपलब्ध आहे आणि इंधनाची कोणतीही कमतरता भासणार नाही. तसंच काही ठिकाणी टँकर्स उशिरा पोहोचल्यामुळे थोडा उशीर झाला होता, पण आता पुरवठा सुरळीत सुरू आहे. म्हणून मित्रांनो, घाबरून जाऊन टाकी फुल करण्याची किंवा पेट्रोल साठवण्याची गरज नाही. गर्दी टाळा आणि फक्त गरजेपुरतंच पेट्रोल भरा. थोडक्यात सांगायचं तर पेट्रोल भरपूर आहे, पण अफवामुळे तात्पुरती गर्दी झाली आहे. 2-3 दिवसात सगळं पुन्हा नॉर्मल होईल. अशीच खरी माहिती मिळवण्यासाठी अभिजात महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.